लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 लास्ट टॉपिक आपण बघितलं होता, कंपॅरिझन बिटवीन हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. ठीक आहे. तर दोघांमध्ये मेन डिफरन्स जर आपण बघितला तर त्यांचे जे काही टर्बाईनची जी पोझिशन आहे ती त्या पोझिशनवरनं ही टाईप पडलेली आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस. हॉरिझॉन्टल ॲक्सिसचे ॲडव्हान्टेजेस काय आहे की आपल्याला जी काही विंडचे जे काही प्रेशर आहे किंवा विंडची जी काही डायरेक्शन आहे त्यानुसार तुमचा जो काही टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो ऑटोमॅटिकली तो मूव्ह होऊन त्या डायरेक्शनने ज्या डायरेक्शन आपल्याला मॅक्झिमम विंड प्रेशर भेटेल, ठीक आहे, विंड व्हेलॉसिटी भेटेल अशा डायरेक्शन ती मॅक्झिमम आपल्याला ज्या डायरेक्शन भेटेल त्या डायरेक्शन त्याची मुवमेंट चेंज होते. तसं व्हर्टिकल ॲक्सिसला ती जी काय आहे ऑटोमॅटिक पोझिशन ती चेंज करण्याची गरज पडत नाही. का बरं? तर त्याच्या सर्व साईडने ते ब्लेडची अरेंजमेंट अशी असते की आपल्याला कुठल्याही साईडने कुठल्याही डायरेक्शनने जर आपल्याला विंड डायरेक्शन विंडची असली तरी आपल्याला त्या डायरेक्शनने आपले ती विंड ब्लेड मूव्ह करतात. ठीक आहे. सो हा मेन डिफरन्स आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन आणि व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. लास्ट युनिट चालू करण्याच्या आधी आपलं जो काही लास्ट पॉईंट बाकी आहे, लोकेशन अँड इन्स्टॉलेशन ऑफ स्मॉल विंड टर्बाईन. ज्यावेळेस आपण विंड टर्बाईन इन्स्टॉल करत असतो, स्मॉल विंड टर्बाईन, ठीक आहे, सो त्यावेळेस आपण कुठले कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करत असतो. सुटेबल विंड साईड आर साईड्स ऑफशोअर शॉलो वॉटर्स, त्यानंतर हिल टॉप अँड प्लॅन लँड साईट. ठीक आहे. ओपन स्पेस जनरली आपण सिलेक्ट करत असतो जेणेकरून आपला जो काही 6 मीटर 30 मीटर पर सेकंड जो आपल्याला विंड व्हेलॉसिटी जी लागते तर ती आपल्याला मॅक्झिमम विंड व्हेलॉसिटी त्या स्पेसवरती त्या लँडवरती अवेलेबल होईल अशी साईट आपण जनरली सिलेक्ट करत असतो. ॲट द टॉप ऑफ द हिल विंड टर्बाईन स्पीड गोज हाय. हिलच्या म्हणजे टेकडीच्या टॉपला, ठीक आहे, डोंगराच्या टॉपला आपल्याला जे काही विंडचं प्रेशर आहे ते मॅक्झिमम त्या ठिकाणी भेटत असतं. द रूफ टॉप स्टँड अलोन टर्बाईन आर नॉट मच प्रोडक्टिव्ह सो लेस यूज. म्हणजे आपण जर रेसिडेन्शियल एरियासाठी स्पेसिफिक आपण स्टँड अलोन जर सिस्टीम त्या ठिकाणी इन्स्टॉल केली, एखाद्या बिल्डिंगवरती जर आपण विंडमिल जर इन्स्टॉल केली तर अशा केसमध्ये जी काही प्रॉडक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, किंवा जी काही विंडची व्हेलॉसिटी आहे ती सो मच किंवा मॅक्झिमम नसते. ठीक आहे. सो ती लेस यूजमध्ये आपण जनरली विंडमिल हे स्टँड अलोन मोडमध्ये आपण कमी यूज करत असतो. देन द कन्सल्ट विंड रिसोर्स मॅप ऑफ द स्टेट अँड इन्स्टॉलेशन ऑफ टर्बाईन आर टू बी डन अकॉर्डिंगली. ठीक आहे. जो काही कन्सल्ट किंवा रिसोर्स मॅप आहे स्टेट अँड इन्स्टॉलेशन ऑफ द टर्बाईन तो आपण त्या पद्धतीने अकॉर्डिंगली आपण करत असतो. जनरली आपण जे काही स्मॉल विंड टर्बाईन आहे तर त्यावरती फोकस करत नाही. द मिनिमम विंड स्पीड ॲट द सिलेक्टेड साईट मस्ट बी हायर दॅन 3.5 to 4.5 मीटर पर सेकंड. जी काही स्मॉल विंड टर्बाईन आहे तर त्यांचा जो विंड टर्बाईनची जी काही व्हेलॉसिटी आहे किंवा विंड प्रेशर आहे, स्पीड जो आहे विंडचा, तर तो त्यांनी रेंज दिलेला आहे 3.5 to 4.5 मीटर पर सेकंड. राईट. Then the design of tower hub blades withstand high wind speed and mechanical stress. तर जे काही स्मॉल विंड टर्बाईनचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा जो टॉवर आहे त्याची जी काही मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, तर ती मेकॅनिकल स्ट्रेंथ अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की हाय स्पीडला सुद्धा तो जो काही तुमचा टॉवर आहे किंवा विंडमिल आहे तो विस्टँड राहील किंवा टिकेल. ठीक आहे. किंवा त्यामध्ये काही मेकॅनिकल डॅमेज होणार नाही अशा पद्धतीने त्याचं जे डिझाईन आहे किंवा कन्स्ट्रक्शन आहे ते केलेलं असतं. देन टॉवर हाईट शुड बी मोर नियर व्हेजिटेशन एरिया. ठीक आहे. जर बिल्डिंगवरती आपण जर स्टँड अलोन जर सिस्टीम किंवा विंडमिल जर इन्स्टॉल करत असू तर आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे किंवा आजूबाजूला जे काही कन्स्ट्रक्शन्स आहे, बिल्डिंग्स आहे, त्यापेक्षा तुमच्या विंडमिलची जी काही हाईट आहे ती जास्त पाहिजे जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम विंड प्रेशर त्या ठिकाणी भेटेल किंवा विंड स्पीड त्या ठिकाणी भेटेल. ॲक्युरेट विंड स्पीड मेजरमेंट डिव्हाइस आर नेसेसरी. ॲक्युरेट विंड मेजरमेंट डिव्हाइस आर नेसेसरी. ठीक आहे. ॲनोमीटर आपण त्या ठिकाणी यूज करत असतो विंड प्रेशर किंवा विंड व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी. तर तर ते जे काही मेजरमेंटचे डिव्हाइस आहे तर ते त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. 2 मिनिटं वेट करा.
So the accurate wind speed measurement device are necessary. Then the must have proper data and consideration of economics, payback, incentives and leak assets. जेवढं आपण रनिंग कॉस्ट किंवा इनिशियल कॉस्ट आपण इन्व्हेस्ट केलेली आहे पेबॅक पिरियडमध्ये ती आपल्याला रिटर्न झाली पाहिजे किंवा जे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणतो तर ती होणं गरजेची आहे. त्यानुसारच आपण जे काय आहे ती सर्व गोष्टी सिलेक्ट केल्या पाहिजे. ठीक आहे. द फाउंडेशन सॉइल स्ट्रेंथ टू बी चेक फॉर इझी मेंटेनन्स. ठीक आहे. जे काही फाउंडेशन आहे किंवा जी सॉइलची जी क्वालिटी आहे ते आपण आधी चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही इनिशियल कॉस्ट किंवा मेंटेनन्स कॉस्ट आहे ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी अवेलेबल होईल. ठीक आहे. किंवा मिनिमम कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला लागेल. सो हा एक पॉईंट आपला पेंडिंग होता युनिट नंबर 4 मधला लोकेशन अँड इन्स्टॉलेशन ऑफ स्मॉल विंड टर्बाइन. त्यानंतर आता युनिट नंबर 5 आपण स्टार्ट करतो आहे इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टम. आता इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन मध्ये डिफरंट टर्म्स आहे, काही डेफिनेशन्स आहे. त्या डेफिनेशन महत्वाच्या आहे या युनिटमध्ये. रिलेटेड टर्म्स कनेक्टेड लोड, फर्म पॉवर, कोल्ड रिझर्व्ह, हॉट रिझर्व्ह आणि स्पिनिंग रिझर्व्ह. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या युनिट नंबर 5 मध्ये कुठले टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे तर टर्म्समध्ये आहे कनेक्टेड लोड, त्यानंतर फर्म पॉवर, कोल्ड रिझर्व्ह, हॉट रिझर्व्ह, स्पिनिंग रिझर्व्ह, बेस लोड म्हणजे काय, पीक लोड म्हणजे काय, त्यानंतर लोड कर्व, लोड ड्युरेशन कर्व, इंटिग्रेटेड ड्युरेशन कर्व. हे पॉईंट्स किंवा हे डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ जनरेशन. कॉस्ट ऑफ जनरेशनमध्ये ॲव्हरेज डिमांड, मॅक्झिमम डिमांड, डिमांड फॅक्टर, प्लॅन कॅपॅसिटी फॅक्टर, प्लॅन यूज फॅक्टर, ड्रायव्हर्सिटी फॅक्टर, लोड फॅक्टर आणि प्लॅन लोड फॅक्टर या टर्म्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर सेकंड पार्ट जो आपला आहे इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम, त्यामध्ये आपल्याला चॉईस ऑफ साईज जे काही युनिट आपण इन्स्टॉल करणार आहे त्याची साईज अँड नंबर ऑफ जनरेटेड युनिट्स. आणि हे कशावरती डिपेंड असतं तर लोड डिमांडवरती डिपेंड असतं. आपली लोड डिमांड किती आहे त्यावरती आपली प्लॅनची साईज आणि नंबर ऑफ जनरेटर युनिटची हे डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल नाशिक डिस्ट्रिक्टची जर लोड डिमांड जर 100 मेगावॅट जर असेल, ठीक आहे, तर आपल्याला 100 मेगावॅट जर लोड डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला आपल्या त्या लोकेशनच्या लोड डिमांडच्या शेजारी किंवा जवळच आपल्याला जो काही प्लांट इन्स्टॉल करायचा आहे तर त्याची कॅपॅसिटी किंवा त्याची साईज किती असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये किती नंबर ऑफ टर्बाईन्स असणं गरजेचं आहे तर ते कशावरती डिपेंड असतं लोड डिमांडवरती. कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन. ठीक आहे. जर 100 मेगावॅट आपली डिमांड आहे लोड डिमांड आहे आणि याला कदाचित सडनली आपली लोड डिमांड ही इन्क्रीज झाली 100ची 150 मेगावॅट झाली. मग जर आपला जवळचा जो प्लांट आहे त्याची जनरेटिंग कॅपॅसिटी 100 मेगावॅटच आहे. मग वरची जी 50 मेगावॅट जी काही रिक्वायरमेंट आहे लोड डिमांडची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यासाठी आपण काय करतो तर 2 जनरेटिंग प्लांट किंवा जनरेटिंग स्टेशन आपण काय करतो इंटरकनेक्ट करतो. मग अशा केसमध्ये इमर्जन्सी केसमध्ये ज्यावेळेस एक्सेस डिमांड आपल्याला फुलफिल करायची असेल तर त्यावेळेस हे कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन ही कन्सेप्ट त्या ठिकाणी कामात येते. ठीक आहे. सो डहाणू थर्मल पॉवर प्लांट आहे आणि एकलारा थर्मल पॉवर प्लांट आहे. हे दोन्ही इंटरकनेक्टेड जर असतील थ्रू पॉवर लाईन्स तर त्यावेळेस आपल्याला जर डहाणूच्या एरियामध्ये जर लोड डिमांड जर एक्सेस जर झाली तर त्यावेळेस एकलारा पॉवर प्लांटची जी काही लोड आहे किंवा जी पॉवर आहे ती तिकडे देऊ आपली जी तिथली लोड डिमांड आहे ती फुलफिल करू. आणि सेम रिव्हर्स कंडिशनला पण. ठीक आहे. सो हे जे ऑपरेशन होतं ते होतं तुमच्या कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन. ठीक आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचा आहे कॉजेस अँड इम्पॅक्ट अँड रिझन्स ऑफ ग्रीड सिस्टीम फॉल्ट. आता जे काही सिस्टीम फॉल्ट्स आहे ते डिफरंट टाईप्स आहे फॉल्टचे. ठीक आहे. सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल फॉल्ट्स, लाईन टू लाईन, ट्रिपल लाईन टू ग्राउंड, ग्राउंड टू लाईन, ठीक आहे, डबल लाईन टू ग्राउंड, असे सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असे फॉल्टचे टाईप्स आहे. तर अशा पद्धतीचे जे फॉल्ट ग्रीडवरती झाल्यानंतर मग त्याचे कॉजेस काय, फॉल्ट कशामुळे झाले, इम्पॅक्ट काय आणि रिझन्स ऑफ फॉल्ट. ठीक आहे. कारण त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि रिझन्स. ठीक आहे. सो स्टेट ग्रीड, नॅशनल ग्रीड, ब्राउनआउट अँड ब्लॅकआउट. आता हे जे काही फॉल्ट झाले हे मेजर फॉल्ट ज्यावेळेस स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला ज्यावेळेस होता नॅशनल ग्रीडमध्ये किंवा स्टेट ग्रीडमध्ये तर ते फॉल्ट कधी झालेले आहे. त्यानंतर नॅशनल लेवलचे फॉल्ट कधी झाले तर ते किंवा ब्लॅकआउट जे काही झालेलं आहे फॉल्ट झाल्यानंतर जे काही ब्लॅकआउट झालं
तर त्याच्या डेट्स किंवा ते कुठे झाले तर त्याचं जे काही आपल्याला एक्झाम्पल्स आहे, सॅम्पल ब्लॅकआउट अँड नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जे काही ब्लॅकआउट झालेले आहे तर त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहे ते आपल्याला बघायचे आहे लास्ट पॉईंटमध्ये. सॅम्पल्स ऑफ इंटरनॅशनल अँड नॅशनल लेवल ब्लॅकआउट्स. ठीक आहे. जनरली नेचर ऑफ सप्लाय इंटरप्शन, इंटरनॅशनल ऑन इंटरनॅशनल जे काही ब्लॅकआउट्स आहे तर ते आपल्याला त्यामध्ये बघायचे आहे. ठीक आहे. 2012 मध्ये नॉर्थ ईस्टर्न आणि वेस्टर्न कंट्रीमध्ये जवळपास 2 तासाचा ब्लॅकआउट झालेला होता. तर ते अशा काही केसेस आहे तर त्या केसेस आपल्याला बघायच्या आहे. 13 जुलै 2012 मध्ये झालेली होती. ठीक आहे. तर ती केस कशामुळे झाली होती तर अशा काही केसेस आहे ज्या ज्या ठिकाणी ब्लॅकआउट झालेले आहे, मेजर ब्लॅकआउट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर ते मेजर ब्लॅकआउट्स आपल्याला कुठे कुठे झाले ते बघायचे आहे. एक थायलंडमध्ये झाला होता मार्च 1978ला. ठीक आहे. तर तो एक ब्लॅकआउट आहे, जवळपास 9 हवर्सचा होता तो तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये झाला होता 1999 साली. तर तो जवळपास 1 हवरपेक्षाही जास्त वेळेचा तो ब्लॅकआउट होता, तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर एक झाला होता 1965 मध्ये USA मध्ये, कॅनडामध्ये, तो 13 हवर्स होता. तर असे जे काही ब्लॅकआउट झालेले आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला तर ते ब्लॅकआउटचे आपल्याला केसेस बघायचे आहे. तो आपला ह्या युनिटमधला लास्ट पॉईंट आहे. ठीक आहे. सो द इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन. In all the field industry economic play an important role. आता इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन म्हणजे थोडक्यात काय कन्सेप्ट आहे तर आपण जे काही पॉवर जनरेशन करत असतो पर युनिट चार्जेस किंवा त्याला आपण टॅरिफ म्हणतो तर ते रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण कन्सेप्ट बघितली. ठीक आहे. सो जी काही कॉस्ट आहे, रनिंग कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट, हे सर्व ज्या काही कॉस्ट आहे तर त्या कव्हर झाल्या पाहिजे, त्याला आपण रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतो असतो. सो ह्या सर्व ज्या टर्म्स आहेत त्याच्या रिलेटेड टर्म्स आहे. ठीक आहे. सो त्याला म्हणतो आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन. ठीक आहे. The main purpose of design and operation of the plant is to bring the cost of energy produced is minimum. तर हे जे काही टर्म्स आहे इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन याचा मेन एम काय आहे की आपली जी काही जनरेशन कॉस्ट आहे ही मिनिमम कशी ठेवता येईल. तर तो यामागचा मेन फोकस आहे की जनरेशन कॉस्ट, द एनर्जी प्रोड्यूस टू मिनिमम, द कॉस्ट ऑफ एनर्जी प्रोड्यूस इज टू बी मिनिमम. हा त्या इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. सो इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन आपण हा स्टडी केल्यानंतर टू नो द कॉस्ट असोसिएटेड विथ पॉवर जनरेशन. ठीक आहे. पॉवर जनरेशनच्या असोसिएटेड जे काही कॉस्ट आहे किंवा कॉस्ट कुठल्या जे काही टॅरिफ रेट आहे कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड असतात ते आपल्याला कळणार आहे. डिस्क्राईब फिक्स्ड आणि ऑपरेशनल कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय आणि ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे काय हे आपण लास्ट युनिटमध्ये बघितलं होतं. तर ती कन्सेप्ट कोणत्या टर्मवरती रिलेटेड आहे ते आपल्याला कळणार आहे. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर प्लांट सिलेक्शन. ठीक आहे. मग आपल्याला जी काही कॉस्ट जी काय आहे जनरेशन कॉस्ट जी मिनिमम ठेवायची असेल तर ती मिनिमम ठेवत असताना आपल्याला कुठकुठले जे काही प्लांट सिलेक्शन फॅक्टर्स आहे इकॉनॉमिक्स ऑफ प्लांट सिलेक्शन फॅक्टर्स ते आपण बघणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ प्लांट ऑपरेशनल फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. सो फर्स्ट टर्म येते तुमची कनेक्टेड लोड. व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड? The connected load on any system or part of system is the combined continuous rating of all receiving apparatus on a consumer premises which is connected to the system or part of the system under consideration. Connected load. Connected loads एकदम सोपी कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपलं इन्स्टिट्यूट आहे. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही आपले सिस्टीम सर्व जे काही लावलेले आहे, मशीन्स असतील, इक्विपमेंट्स असतील, सिस्टीम्स असतील, तो झाला तुमचा कनेक्टेड लोड. किंवा आपल्या घरात फ्रीज आहे, टी व्ही आहे, ठीक आहे, वॉशिंग मशीन आहे, एअर कंडिशनर आहे, तर तो झाला त्या ग्रीडचा कनेक्टेड लोड. कळतंय? Simple. The connected load on any system or part of system is the combined continuous rating of all the receiving apparatus on consumer premises. Consumer premises म्हणजे आपण consumer, ग्राहक, which is connected to the system. तर आपले हे जेवढे इक्विपमेंट्स आहे हे कुठे कनेक्टेड असतात तुमच्या सिस्टीमला, ग्रीडला, or the part of the system.
तर हे जे काय आहे हे काय झालं त्या सिस्टमचे एक पार्ट झाले अंडर द कन्सिडरेशन. तर याला सर्वला आपलं काय म्हणतो आपण कनेक्टेड लोड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट येते तुमची डिमांड. व्हॉट इज मीन बाय डिमांड. आता लोड डिमांड हा शब्द माझ्याकडनं भरपूर तुम्ही ऐकला असेल. सो डिमांड, the demand of an installation or system is the load that is drawn from the source of supply at the receiving terminals arranged over a suitable and specific interval of time. Demand is expressed in kilowatt, त्यानंतर kilovolt ampere or other suitable units. आपले ऑर्गनायझेशन आहे किंवा आपलं घर आहे, आपली रोजची डिमांड किती आहे, आपण किती युनिट कन्झ्युम करतो डेली. ठीक आहे. मग आपण ते किलोवॅट हवर मध्ये कन्झ्युम करतो किंवा किलोवॅट मध्ये करतो किंवा किलोवॅट अँपियर मध्ये. आपण आपल्या घरात जी काही एनर्जी कन्झ्युम करतो ते आपण KWH मध्ये मेजर करतो. आपल्या घराच्या बाहेर जे एनर्जी मीटर आहे तर ते काय काउंट करतं, आपली लोड डिमांड काउंट करतं, डेली लोड डिमांड. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण डिमांड. कळत आहे. म्हणजे आपलं घर असेल, ऑर्गनायझेशन असेल, इंडस्ट्री असेल, कुठलेही सेक्टर असेल तर त्याची जी काही लोड डिमांड आहे तर ती लोड डिमांड किंवा ते डेली किती युनिट कन्झ्युम करतं तर त्या कन्सेप्टला आपण म्हणतो डिमांड. परत एकदा सांगतोय, द डिमांड ऑफ अन इन्स्टॉलेशन ऑर सिस्टीम द लोड दॅट इज ड्रॉन फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय ॲट द रिसिविंग टर्मिनल अरेंज ओव्हर अ सुटेबल अँड स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. तर जे काही आपले कनेक्टेड लोड आहे ते कनेक्टेड लोड किती युनिट कन्झ्युम करत आहे ते आपण मेजर करतो इन किलोवॅट हवर. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लोड डिमांड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट येते तुमची मॅक्झिमम डिमांड ऑर पीक डिमांड. व्हॉट इज मीन बाय मॅक्झिमम डिमांड ऑर पीक डिमांड. The maximum demand of installation or system is the greatest of all the demand that have occurred during a given period. It is determined measurement according to the specification or a precise interval of time. एक गोष्ट लक्षात राहू द्या, मॅक्झिमम डिमांड किंवा पीक डिमांड किंवा पीक लोड याचा जो काही टाइम इंटरवल आहे तो व्हेरी शॉर्ट असतो, खूप कमी असतो. ठीक आहे. सपोज आपण जर 5 तासाचं कॅल्क्युलेशन जर केलं, ऑफिशियल कॅल्क्युलेशन 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, तर एखाद्या ऑर्गनायझेशनचं जर रोजचं जे काही लोड डिमांड आहे सपोज ती आहे 5 मेगावॅट आणि त्या 5 तासामध्ये 1 तास त्यांची लोड डिमांड ही 6 मेगावॅट एवढी झाली. त्यांची बेस लोड डिमांड किती 5 मेगावॅट आणि एका पर्टिक्युलर इंटरव्हलसाठी म्हणजे एका तासासाठी ती किती झाली 1 मेगावॅट ही इन्क्रीज झाली. तर ती जी काही 1 मेगावॅट आहे ती एका पर्टिक्युलर इंटरव्हलसाठी होती, एका स्पेसिफिक हवर्ससाठी होती. तर ती आपण जी काही एक्सेस 1 मेगावॅट आहे ती आपण मॅक्झिमम डिमांड किंवा पीक लोड आपण म्हणू शकतो. कळतंय. म्हणजे 5 तासामध्ये त्यांची लोड डिमांड आहे 5 मेगावॅट ही कॉन्स्टंट आहे, पण एका पर्टिक्युलर इंटरव्हलसाठी एका पर्टिक्युलर स्पेसिफिक टाइमसाठी ती लोड डिमांड सडनली इन्क्रीज झाली. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण म्हणतो इट इज अ मॅक्झिमम डिमांड ऑफ पीक लोड or peak load demand. The maximum demand of an installation or a system is the greatest of all the demands that have occurred during a given period. एका पर्टिक्युलर एखाद्या स्पेसिफिक पिरियडसाठी ती लोड डिमांड ही इन्क्रीज झालेली असते. इट इज डिटरमाइंड बाय मेजरमेंट अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ओर अ प्रिसाइड इंटरवल ऑफ टाइम. तर ती लोड डिमांड एका पर्टिक्युलर टाइमसाठी स्पेसिफिक टाइमसाठी जी काही वाढलेली आहे तर ती आपण मेजर करतो आणि त्या लोड डिमांडला आपण म्हणतो मॅक्झिमम डिमांड किंवा पीक लोड डिमांड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा, नेक्स्ट टर्म आहे डिमांड फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड. इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड. आता मॅक्झिमम डिमांड कन्सेप्ट काय ही तुम्हाला कळाली. इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. कनेक्टेड लोड आणि मॅक्झिमम डिमांड यांचा रेशो म्हणजे काय झालं तुमचा डिमांड फॅक्टर. क्लिअर. डिमांड फॅक्टर इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. आता मॅक्झिमम डिमांड काय आहे आणि कनेक्टेड लोड काय आहे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजल्या किंवा दोन्ही टर्म्स तुम्हाला मी सांगितले. सो इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. क्लिअर. सो राईट डाऊन फर्स्ट डेफिनेशन. हे जे डेफिनेशन आहे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे. या डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. या युनिटमध्ये तुमचा
जो काही 50% पार्ट आहे, या सर्व 50% पार्टमध्ये सर्व डेफिनेशन्स आहेत तुमच्या. ठीक आहे. इट इज अ टर्म्स रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन. ठीक आहे. सो फर्स्ट जी डेफिनेशन आहे ती आहे तुमची कनेक्टेड लोड. राईट डाऊन. कनेक्टेड लोड. व्हॉट इज मीन बाय कनेक्टेड लोड? The connected load on the system, the connected load on the system, the connected load on any system is the combined continuous rating, is the combined continuous rating of all the receiving operators, all the receiving operators on consumer premises, on consumer premises, on consumer premises, which is connected to the system, which is connected to the system or part of the system under consideration. ठीक आहे. जेवढे ऑपरेटर्स किंवा जेवढे इक्विपमेंट आपण कनेक्ट केलेले आहे, ठीक आहे, जे एनर्जी कंझ्युम करतात, जे एनर्जी कंझ्युम करतात, तर त्या सर्व ऑपरेटर्सला, त्या सर्व इक्विपमेंट्सला आपण इट इज अ पार्ट ऑफ सिस्टीम, इट इज अ पार्ट ऑफ ग्रीड. ठीक आहे. सो त्या सर्व आपण जो लोड कंझ्युम करतो अशा सर्व ऑपरेटर्सला, इक्विपमेंट्सला आपण काय म्हणतो? कनेक्टेड लोड. त्यानंतर तुमचं सेकंड इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे डिमांड. डिमांड. The demand of an installation system, the demand of an installation system is the load that is drawn, the load it is drawn from the supply, from the source of supply at the receiving terminals average over a suitable and specified interval of time. Average over a suitable and specified interval of time. ठीक आहे. and demand is expressed in kilowatt or kilowatt ampere. ठीक आहे. पर हवरला किलोवॅट हवर आपलं जे काही एनर्जी मीटर आहे, प्रत्येक हवरला आपण किती किलोवॅट हवर मध्ये ते आपली एनर्जी कंझ्युम काय करत असतं, मेजर करत असतं. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लोड डिमांड. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड. The maximum demand of an installation system, the maximum demand of an installation system is the greatest, is the greatest of all the demands, of all the demands that have occur
ड्युरिंग अ गिव्हन पिरियड. एका स्पेसिफिक इंटरवलसाठी, एका स्पेसिफिक टाइम पिरियडसाठी जी काही डिमांड आहे ती त्या ठिकाणी ग्रेटेस्ट डिमांड त्या ठिकाणी आलेली असते. त्याला आपण म्हणतो मॅक्झिमम डिमांड किंवा पीक लोड डिमांड. ठीक आहे. द मॅक्झिमम डिमांड ऑफ अन इन्स्टॉलेशन सिस्टीम इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द डिमांड दॅट हॅव ऑकर ड्युरिंग अ गिव्हन पिरियड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे डिमांड फॅक्टर. डिमांड फॅक्टर. Write down the demand factor of a system. A demand factor of a system is the ratio of maximum demand of the system is the ratio of maximum demand of the system to the total load connected of the system. To the total load connected of the system. ठीक आहे. डिमांड फॅक्टरची डेफिनेशन परत एकदा सांगतोय. The demand factor of the system is the ratio of maximum demand of the system to the total connected load of the system. ठीक आहे. तर त्याचा रेशो म्हणजे काय तुमचं मॅक्झिमम, त्याचा रेशो म्हणजे काय तुमचं डिमांड फॅक्टर. ठीक आहे. ठीक आहे. समजले डिमांड फॅक्टर. इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची लॅड फॅक्टर. नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची लोड फॅक्टर. ठीक आहे. द लोड फॅक्टर इज द रेशो ऑफ ॲव्हरेज पॉवर टू द मॅक्झिमम डिमांड. ॲव्हरेज पॉवर टू द मॅक्झिमम डिमांड टू द मॅक्झिमम डिमांड. इट इज द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम डिमांड. In each case, interval of maximum load and the period of over which the average is taken should be definitely specified interval or specified time interval. ठीक आहे. हाफ आवर मंथली. ठीक आहे. एका मंथमध्ये रोज हाफ आवरसाठी ती डिमांड कॅल्क्युलेट केली जाते आणि तिचा ॲव्हरेज केला जातो. ठीक आहे. सो तो ती झाली तुमची ॲव्हरेज लोड. ठीक आहे. त्या मंथचा तो ॲव्हरेज लोड. सो इट इज द ratio of average load to maximum demand. ठीक है. Write down definition of load factor. The load factor of system is the ratio of average load to the maximum demand. It is the ratio of average load to the maximum demand. ठीक आहे. जे काही लोड फॅक्टर आहे इट्स डिपेंड्स अपॉन द लोकल कंडिशन अँड अपॉन द पर्पज ऑफ फॉर विच द लोड फॅक्टर इज टू बी यूज. ठीक आहे.
सो लोड फॅक्टर आपण कशासाठी यूज करतो आहे, तर त्या लोकल कंडिशनवरती किंवा त्या पर्पजसाठी, त्या पर्पजवरती तुमचा लोड फॅक्टर हा डिपेंड असतो. ठीक आहे. सो इट इज एक्सप्रेसिंग द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड टू द मॅक्झिमम डिमांड. क्लिअर. सो ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. कनेक्टेड लोड डिमांड, त्यानंतर मॅक्झिमम डिमांड और पीक लोड डिमांड, त्यानंतर डिमांड फॅक्टर आणि लास्ट वन इज अ लोड फॅक्टर. ठीक आहे. पुढचे जे काही डेफिनेशन आहे तुमच्या डायव्हर्सिटी फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर, त्यानंतर प्लॅन कॅपॅसिटी फॅक्टर, प्लॅन यूज फॅक्टर, टाइप्स ऑफ लोड. ठीक आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. टाइप्स ऑफ लोडमध्ये तुमचे जे काही कंझ्युमर आहे, डिफरंट कंझ्युमरचे टाइप्स आहेत. रेसिडेन्शियल लोड, त्यानंतर कमर्शियल लोड, त्यानंतर इंडस्ट्रियल लोड, म्युन्सिपल लोड, त्यानंतर इरिगेशन म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्यानंतर ट्रॅक्शन लोड. ट्रॅक्शन म्हणजे तुमचं जे काही रेल्वेज आहे त्यासाठी लागणारी जे काही लोड डिमांड आहे, तर त्याला आपण म्हणतो ट्रॅक्शन लोड. तर हे टाइप्स ऑफ लोड आहे. रेसिडेन्शियल लोड, कमर्शियल लोड, त्यानंतर इंडस्ट्रियल लोड, म्युन्सिपल लोड. म्युन्सिपल म्हणजे तुमच्या जे काही स्ट्रीट लाइटिंग आहे किंवा वॉटर सप्लायसाठी किंवा ड्रेनेज पर्पजसाठी जे काही जी काही लोड डिमांड असते त्याला आपण म्हणतो म्युन्सिपल. ठीक आहे. कॉर्पोरेशनसाठी हा लोड आपण त्या ठिकाणी फुलफिल, लोड डिमांड जी कॉर्पोरेशनची असते त्याला आपण म्हणतो म्युन्सिपल लोड. त्यानंतर इरिगेशन म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर पर्पजसाठी जे काही आपण पॉवर यूज करतो, युटिलाइज करतो, त्यासाठी आपण जो काही लोड युटिलाइज करतो त्याला आपण म्हणतो इरिगेशन लोड. ठीक आहे. दिस टाइप ऑफ लोड इन्क्लूड इलेक्ट्रिकल पॉवर नीडेड फॉर पंप्स ड्राइव्हन बाय इलेक्ट्रिक मोटर टू सप्लाय वॉटर टू फील्ड. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे काही वॉटर पंपिंगसाठी लागणारे जे काही पंप्स आहेत, 3 फेज सबमर्सिबल पंप्स असतात, तर त्या पंपसाठी लागणारी जी पॉवर आहे तर ते इरिगेशन लोडमध्ये आपण कन्सिडर करत असतो. त्यानंतर रेसिडेन्शियल लोडमध्ये तुमचा दिस टाइप ऑफ लोड इन्क्लूड डोमेस्टिक लाईट, देन पॉवर needed for domestic appliances such as radios, televisions, water heater, refrigerator, electric cooker, small motors, pumping of water. ठीक आहे. सो आपण जे काही जेवढे अप्लायन्सेस आपण यूज करतो, युटिलाइज करतो, तर त्यासाठी लागणारा जो काही लोड आहे तर तो तुमचा रेसिडेन्शियल लोडमध्ये कन्सिडर होतो. देन कमर्शियल लोड्स, यामध्ये तुमचे शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा शॉपिंग मॉल्स येतात. ठीक आहे. इट इन्क्लूड लाइटिंग फॉर शॉप्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, त्यानंतर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस यूज इन शॉप्स अँड रेस्टॉरंट्स. ठीक आहे. तर जो काही हे जे अप्लायन्सेस आहे किंवा यासाठी लागणारे जे लोड आहे तर तुमचा कमर्शियल लोडमध्ये कन्सिडर होतो. त्यानंतर इंडस्ट्रियल लोडमध्ये तुमचे सर्व जे इंडस्ट्रीज आहे, व्हेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्री असेल, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील किंवा मग तुमचा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, या सर्व इंडस्ट्रीज तुमच्या इंडस्ट्रियल लोडमध्ये कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ लोड डिमांड ऑफ व्हेरियस इंडस्ट्रीज. त्यानंतर म्युन्सिपलमध्ये तुम्हाला मी सांगितलं स्ट्रीट लाइटिंग, पॉवर रिक्वायर फॉर वॉटर सप्लाय अँड ड्रेनेज पर्पज. ठीक आहे. तर हे झाले तुमचे टाइप्स ऑफ लोड: रेसिडेन्शियल, कमर्शियल लोड, त्यानंतर इंडस्ट्रियल लोड, त्यानंतर म्युन्सिपल लोड, इरिगेशन लोड आणि लास्ट वन इज अ ट्रॅक्शन. ट्रॅक्शनमध्ये मग तुमचे इट इन्क्लूड्स टर्म्स कार्स, ट्रॉलीज, बसेस अँड रेल्वेज. ठीक आहे. रेल्वेज तर आहे, त्यानंतर आता मेट्रोज आहे, मिनी रेल्स आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रॉलीज आहे. ठीक आहे. या सर्व जे काही आहे ट्रेन, बसेस किंवा कार्स यांसाठी लागणारा जो काही पॉवर आहे किंवा डिमांड आहे तर ती तुमची ट्रॅक्शन लोडमध्ये आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. तर हे आहे तुमचे टाइप्स ऑफ लोड. क्लिअर.